स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 13. लग्न घटिका जवळ आली होती तशी दोघांच्याही मनामध्ये अनामिक भीती दाटून आली होती. फक्त काहीच क्षणांचा अवधी, त्यानंतर दोघेही पवित्र बंधनात अडकले जाणार होते, तेही 7 जन्मासाठी. प्रल्हादच्या अंगावर मोती कलरची शेरवानी खुलून दिसत होती. डोक्यावर असलेला फेटा व कपाळावर बांधलेल्या मोत्यांच्या मुंढवऱ्या त्याला शोभून दिसत होत्या. आज तो अगदी राजबिंडा दिसत होता. कोणाची वाईट दृष्ट लागायला नको म्हणून सुलोचनाबाईने चक्क आपल्या मुलाची नजर उतरवली होती. ज्या मुलींनी त्याला नकार दिला होता त्यांनाही आज आपल्या निर्णयावर पस्तावा झाला होता. ब्राह्मणाने नवरी मुलीला मांडवात आणण्यासाठी सांगितले. प्रल्हाद हातामध्ये वरमाला घेऊन उभा होता. काही वेळाने शारदा दबकतच मांडवाच्या आतमध्ये दाखल झाली. तिने मोरपंखी कलरची नऊवारी साडी नेसली होती व त्यावर पेशवाई पद्धतीचा शृंगार केला होता. हातावर रंगलेली लाल जर्द मेहंदी आणि त्याच्या नावाचा हिरवा गर्द चुडा व हळदीने उजळलेलं पिवळं अंग. आज ती अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती. तिला नवरीच्या वेशात पाहून सुदर्शन आणि शामलीच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले होते. दोघांच्या मध्ये अंतरपाट धरण्यात आला. मंगलाष्टकांचा मंजूळ ध्वनी वातावरणात दुमदुमत होता. तिची नजर अजूनही खाली झुकलेली होती. प्रल्हाद मात्र एकटक तिलाच पाहत होता. आज त्याला आपल्या नशिबाचा हेवा वाटत होता, कारण शारदासारखी मुलगी त्याच्या आयुष्यात आली होती. दोघांचा विवाह संपन्न झाला तशा दोघांच्या अंगावर अक्षदा पडायला सुरुवात झाली. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यामध्ये हार चढवला. शेवटी प्रल्हादचं शिकलेली बायको करण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं, ज्याचं सर्वांना कौतुक वाटत होतं. हवनकुंडच्या पवित्र अग्नीला साक्षी मानून दोघांनीही 7 जन्माची वचनं घेतली. तिच्या गळ्यामध्ये प्रल्हादच्या नावाचं मंगळसूत्र पडलं होतं. प्रल्हादच्या हातामध्ये तिचा नाजूक हात देण्यात आला होता. तिचा स्पर्श होताच त्याच्या हृदयाची धडधड वाढली. आज पहिल्यांदा त्याने कोणा मुलीला स्पर्श केला होता. ती कायमची आपली झाली या विचाराने त्याच्या हृदयामध्ये असंख्य झंकार उमटत होते. शारदाच्या चेहऱ्यावर लग्नाचा कोणताही आनंद दिसत नव्हता. आपल्या परिवारापासून दुरावण्याचं दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. सर्वांनी दोघांना भरभरून आशीर्वाद दिले. आलेले पाहुणे दोघांचं तोंड भरून कौतुक करत होते. दोघांचा जोडा अगदी साजेसा होता. पाठवणीची वेळ जवळ आली होती. शारदाच्या डोळ्यांमध्ये आसवांची गर्दी जमा झाली होती. ज्या घरामध्ये ती लहानाची मोठी झाली होती, आज तेच घर तिच्यासाठी परक झालं होतं. सुदर्शन यांची बायको गेल्यानंतर ते आपल्या दोन्ही मुलींसाठी जगत होते. शारदा मोठी असल्यामुळे तिने प्रत्येक वेळी त्यांना आधार दिला होता. त्यामुळे सुदर्शन यांचा झुकता कल तिच्याकडे जास्त होता. बाबा, शारदाने त्यांना मिठी मारली आणि मोठमोठ्याने रडायला लागली. सुदर्शन यांचे डोळे भरून आले होते. त्या दोघांना असं रडताना पाहून प्रल्हादचा जीव कासावीस झाला होता. अशा आनंदाच्या क्षणी रडायचं नसतं. अशी प्रेम करणारी माणसं नशिबाने मिळतात. त्यांना जप आणि सुखाचा संसार कर. आज तुझी आई असती
तर तिने तुला समजावून सांगितलं असतं. सुदर्शन तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, नको ना रडू ताई, हवं तर तू रोज आम्हाला भेटायला येत जा. श्यामलीने तिला मिठी मारली. तिचेही अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. माझी मुलगी बोलायला फटकळ आहे, पण समोरच्या व्यक्तीचं दुःख जाणणारी आहे. काही चुकलं तर समजून घ्या. सुदर्शन यांनी सुलोचनाबाईंसमोर हात जोडले. ती आमची सून नाही तर मुलगी आहे. तुम्ही काळजी करू नका. सुलोचनाबाई यांनी आश्वासन दिले. शारदा अजूनही रडत होती. दोघेही गाडीमध्ये बसले. गाडी सुरू झाली तसा तिचा बांध फुटला. प्रल्हादला तिची अवस्था पाहवत नव्हती, म्हणून प्रल्हादने तिचा हात हातामध्ये घेतला. यावेळी त्याचेही डोळे पाणवले होते. तुम्ही उगाच काळजी करत आहात, आम्ही आहोत ना. प्रल्हाद तिला धीर देत होता, पण यावेळी ती कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. दोघांनी गावची वेस ओलांडली तसा डीजेचा आवाज कानी पडला. काही मुलं गाण्याच्या तालावर नाचत होती. सागरने वरातीची जय्यत तयारी केली होती, त्यामुळे एकच जल्लोष होता. सुलोचनाबाईने दोघांच्या स्वागताची तयारी केली होती. सोनालीला कशातच इंटरेस्ट नव्हता, म्हणून ती आपल्या रूममध्ये निघून गेली होती. दोघेही दरवाजामध्ये येऊन उभे राहिले. मामीने दोघांनाही ओवाळले व उंबऱ्यामध्ये धान्याचं माप ठेवलं. शारदाने अलगद ते माप आपल्या पायाने लवंडलं आणि सोन पावलांनी देशमुख यांच्या मोठ्या सुनेने घरामध्ये प्रवेश केला. मुलांचा जल्लोष सुरू होता. रात्रीचे 8 वाजून गेले होते. उद्या सत्यनारायणची पूजा होती. सुनबाई दमली असेल, तिला रूममध्ये घेऊन जा. मी तिचं ताट वरती पाठवते. उद्या सत्यनारायणची पूजा आहे, लवकर उठावं लागेल, सुलोचनाबाई म्हणाल्या. अनु तिला रूममध्ये घेऊन गेली. शांता काकूने जेवण बनवून ठेवलं होतं. आलेले पाहुणे जेवण करायला बसले होते. सुलोचनाबाईने शारदासाठी जेवणाचं ताट वाढलं व अनुच्या हातात दिलं. तुझ्या वहिनीला देऊन ये, लग्नामध्ये तिने जास्त काही खाल्लं नव्हतं, सुलोचनाबाई यांनी सांगितलं. तितक्यात प्रल्हाद तिथे आला. तुझी हरकत नसेल तर मी त्यांच्यासाठी जेवण घेऊन जाऊ. प्रल्हादला कधी एकदा तिला पाहतो असं झालं होतं. त्याचं वागणं पाहून सुलोचनाबाई यांना हसायला येत होतं. थोडा धीर धर पोरा, यावेळी तुझं तिच्या रूममध्ये जाणं योग्य दिसणार नाही. उगाच लोक नावं ठेवतील. त्याच्या जीवाची घालमेल सुलोचनाबाई यांना कळत होती. त्या जेवणार नाही म्हणून मी चाललो होतो, बाकी काही नाही. प्रल्हाद ऐकायला तयार नव्हता, त्यामुळे सुलोचनाबाई यांचा नाईलाज झाला व त्यांनी प्रल्हादला जाण्याची अनुमती दिली. अजून देवदेव झालं नाही आणि तुम्ही त्याला नवरीच्या रूममध्ये धाडलं, छाया मामी म्हणाली. याच छोट्या छोट्या गोष्टीमधून नवरा बायकोचं प्रेम वाढतं. एकदा का दोघांची मनं जुळली, त्यानंतर दोघांमध्ये कधीच दुरावा येणार नाही. पोराने बापाचे तंतोतंत गुण घेतले आहेत, सुलोचनाबाई डोळ्यांना पदर लावत म्हणाल्या. यावेळी त्यांना आपल्या पतीची प्रकर्षाने आठवण येत होती. अक्षय जेवण करून रूममध्ये आला. सोनाली मोबाईलमध्ये काहीतरी खटपट करत होती. सोमवारपासून ऑफिस आहे,
आपण 2 दिवसांनी निघून जाऊ. अक्षय बेडवर आडवा पडत म्हणाला, मी कुठेही जाणार नाही. तुला जायचं असेल तर जा. सोनालीच्या मनामध्ये काहीतरी भलतंच शिजत होतं. तू इथे राहून काय करणार आहेस? आपल्या जॉबचं पाहावं लागेल. आधीच तू सिंगापूरसाठी 15 दिवसांची सुट्टी घेतली होती. अक्षय म्हणाला, काही दिवस मी वर्क फ्रॉम होम करणार आहे. त्यात कल्याण तितकं दूर नाही. म्हणून आपण दोघं काही दिवस इथेच राहूयात. कारण जाऊबाई दिसती तशी नाही. बाईसाहेब वकील आहेत. आपल्या अप्रोक्ष तिने जमिनीमध्ये काही गोळ घातला तर आपल्याला समजणार देखील नाही. मी तर म्हणते आपण दोघेही पुण्याला ट्रान्सफर करून घेऊयात. म्हणजे टेन्शनच राहणार नाही. जाऊबाईवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे आणि हे काम मीच करू शकते. सोनाली नेहमीप्रमाणे त्याचे कान भरत होती. त्यात लग्नासाठी जो खर्च झाला होता त्यामुळे अक्षयचं डोकं फिरलं होतं. म्हणून तो लगेच तयार झाला. क्रमश पुढचे भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.